श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो ये रंबा सकळाधी तू प्रारंभा. आठवणी तुझी स्वरूपशुभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाघवरदे विलासनी. ग्रंथ वदया निरूपणी भावार्थ खाणी जय माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेने श्रोत्या सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषाशी दाहक. तो शून्या वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा. परंज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परितवा पाळिले पित्यांपरितवा सांभाळिले. सकळ संकटा पासून रक्षिले पूर्ण दिले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले अवघे. जनक जननी पण स्वभावे सहजाले अंगाशी. दीनानाथाय प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिल्या पूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालुणी गर्भाधना अलौकिक रचना दाखवली. तुझ न जाणता झालो कष्टी. आता दृढ तुझी बाई घातली मिट्टी. कृपाळुवा जगजेटी अपराध पोटी घाली माझे. माझी अपराधांच्या राशी भेदोणी गेल्या गगनाशी. दयावंत ऋषिकशी आपल्या हृदयाशी सत्य पुत्राचे सहस्त्र अपराध. माता काय म्हणिता जा खेद. तेवी तू कृपळगुंद माय बाप मजलागी. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची पळे मधुरकोडणी असतील. अराटी लागे मृदुता कोठणी असले कृपवंता. पाशनाशी गुलमलता कैशापरी फुटतील. अपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे परी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित. समर्थाची घरीचे श्वान त्याशी सर्व देती मान. तैसा तुझा म्हणतो दिन हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेशी घालून जोळी. येणी तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भंडारी आम्हा फिरविसी दारदारी. यात पुरुषार्थ मुररी काय तुझला पयाला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देतो तासी भगवंता. आम्हा लागणे कृपणता कोठुणी आणील गोविंदा. मावेची कुर्णी द्रौपदी सती आणणे पुरविले मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसला पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी धाई दिशा आम्हा फिरविशी जगदीशा. कृपाळवा परमपुरुषा करुणा कैसी तुझने. अंगीकार्या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केल्या झणी मजा तिचेन सोडावे. समुद्रे अंगीकारला वडवानळ तेने अंतरी होतसे विवळ. ऐसे असुनी सर्व काळ अंतरी साठविला त्याने. कुर्मे पृथुजा घेतला भार तेने सोडिले नाही बडी वार. एवढा ब्रह्मांड गोल थोर त्याचा अंगीकार पै केला. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोल थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरले हलहला तेने निलवर्ण झाला गळा. परी त्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणले वखरी. दुष्ट पतित दुराचारी आधमा हुणी आदम. विषयासक्त मंदमते आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करे सर्वदा. वचनोक्ती नाही मुद्र अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामर माझे पामर व्यर्थ बिडीवार जगेबाजे. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्याचे बिडार. काम कल्पनेसी तार दृढते केलासे. 18 भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मसी करुणी. माझी अवगुणी धरणी तरी लिहिली न जाती. ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा. तू अंगीकार केलिया गदरा कोण दोष गुण गणिल. नीचार तरली रायासी तीसी कोण म्हणेल दासी.
लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंडोळ गंगेसे मिळता गंगाजळ काकविष्ठ झाले पिंपळ त्यास निंद कोण म्हणे तैसा कुजाती मंगळ परी तुझा म्हणिवतो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार विरावर समर्थन पाहिजे धाव पावरे गुंदा हाती घेऊन गदा करी माझ्या कर्माची चिंता सच्चिदानंद श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामे राहो माझी मती हेची मागतो पुढती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे त्या माझी अति सुगमे ती मी अल्पमेती प्रेमे सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नांता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायण आदिमूर्ती पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि आनंदी विश्वंबरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्ध पुरुषोत्तम परिशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथरक्षकादि पुरुषा पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळादिशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांचंद्रा भयक्रोध भयनाशना गिरिधरा दुष्टदित्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमुर्दित्य संहार करा असुरमर्दना उर्मुर्दे शंख चक्र गदाधरा गरुडवाहन भक्तप्रिय करा गोपी मनोरंजन सुख करा अखंडित स्वावावे नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा कुणल्या मुनिया मूर्ती शेष शैना सार्वमा वैकुंठवास्या निरुपमा भक्त कैवार्य गुणमा पावा माये समयी ऐसे प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटलायश त्या सुखाशी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती आपली आपण श्रीपती वाचे हती वदिवदासे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोते श्रवणगिरी सादर सावळे तनुसुकुमार कुमकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगुलिका नखे जैसे चंद्ररेखा घोटी उसळा पुर्दिका इंद्रनळाची ये परी चरणी वाळे घागरिया वाकेवरत्या गुजरया सरळ सुंदर पोटरिया करदळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जाणू स्थळ कटी तटी किंकणी विशाळ खारते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झाडाळे सोन सळा कटीवरते नाभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे ग्रहण त्रैलोक्य संपूर्ण ज्या माझी वक्षास्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमा अधोमुख वैजयंती करलकल विद्युलतेचे परी हृदय श्रीवत्सलांछन भूषण मिरवेश्वर भगवान त्यावरते कंठस्नान जायसी मुनी लौकिती उभय भावदंड सरळ नखै चंद्रा परिस तिजाळ शोभती दोन्ही कर्कवण रातोत्पलाची बरी मनगटी राजनिकणे भोवटी भूषणे कंठे लिहिल्यामुळे सूर्यकर्णे गोली कंठावरते मुखमळ अनुवटी अत्यंत सुळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही आदरान माझी वदंत पंक्ती जीवा जैसे लावण ज्योती आदरामृत प्राप्ती जिगती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे देजाधिक लखलखती द्विभागी त्रिभुवनीचे तेजे एकवटले बर्वेपण शिगेश आले दोही पात्याने धरले तेच नेत्र शिरायचे व्यंकटा भुरकुटिया सुळा कर्णद्वायची याबुन लिळा कुंडलांच्या फांकती कळा तोसकोसोळा अळिक भाळ विशाळ स्वर्ग वरती शोभे कस्तुरी टिळक केशवळी मस्तकावरी शोभते मस्तके मुकुट आणि करटे सभोवते झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मुरविच्छांची वेटे ऐसा जगजेट्टी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुणरूप झालाशी आता करू तुझी पूजा जगज्जेवन अदोक्षजा आर्ष भावर्त माझा तुझा अर्पणे केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध धकविरी घालून
तुझ करुण मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणया वस्त्रे आणि यज्ञोपैद तुझ लागे करू पित्यर्थ गंधाक्षता पुष्पे भोवते तुझ लागे समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबुलक्षणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमिद पद्मरागातुनी कृणी भक्त वत्सला गोविंदा ही पूजांगकारी परमानंदा नमस्कारुणी पादवृंदा मग प्रदक्षिणा आरंभली आयसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिल्या हृदयात मग प्रार्थना आरंभली वरप्रसाद मागावाया जय जाजी श्रुतिशास्त्र अगमा जय जाजी गुणातीत प्रब्रह्मा जय जाजी हृदयवासी रमा जगदुद्धारा जगद्गुरु जय जाजी पंकजाक्ष जय जाजी कमळादिशा जय जाजी पूर्णपरवेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जाजी भक्तरक्षका जय जाजी वैकुंठ नायका जय जय जगपालका भक्तासा गातुविक जय जाजी निरंजना जय जाजी परात्पर गहना जय जाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेने घडोर परोपकार हेची मागणी साचर वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करे जगाते लग्नार्थ्याची भावे लग्न धनार्थ्यासी भावे धन पुत्रार्थ्याचे मनोदपूर्ण पुत्र देवणी करावे पुत्र विजयानी पंडित शतायुष्य भाग्यवंत पुत्र सेवेत अत्यंत ज्या चित्त सर्व काळ उदार आणि सर्वतंत्र पुत्र दे भक्ताला कोणी व्याधिष्टाची पिडाहरण तात्काळची गोविंदा तात्काळकीचे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभिषोग पठनपत्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठणे करून या विद्यार्थ्याचे विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठणे जगाते कीर्ती व्हावे साधू साधू म्हणून या अंती व्हावी मोक्ष साधना ऐसी प्रार्थनेशी तिचे मन एवढे मागुत वरदान कृपेंद्र गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दसासे दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थदान निश्चयशी ग्रंथे धरून विश्वास पठन कर रात्रंदिवस त्या लागमी जगदीश क्षणैक विसंबे इच्छा धरुणी करल पठन त्याचे सांगतो निर्माण प्रमाण सर्व कामणीशी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने 3 मास धनार्थ्याने 21 दिवस कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथाद्रे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्या असे मंडळ सांग पठणे करुणी कार सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त आयसे बोलिला श्री भगवंत साचन माने जाय चित्त त्यासे अदपात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर्धितला कृपा करुणी अनुभवे कळू येईल गजेंद्राच्या कांतासी कैसा पावला ऋषी कशी प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलून स्वानकंदा सुखी केले ते वेळी वत्साचे बिरी भक्ताशी मोहे पानावे धेनु जैसी मातेच्या स्नेहल तुलनेसी त्याच पडली घडले असे आईसा तू माझा दातर भक्ताशी घालीशी कृपेची पाकर हा त्याच निधार अनतनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषणी वैकुंठ नायक वर्दीला आलुक जेने सुख सकळाशी हा ग्रंथ लिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बुरीला विष्णुदास अनेक न लागते सायस पठन मात्रे कार सिद्धी पार्वती सुपदेशी कैलास नायक पूर्ण आनंद प्रेमसुख त्याचा पानळ जाणते ब्रह्मादक मुनिसरोवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजती त्रिकाळी ध्याती योगणी चंद्रमुळीशी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रुत्या चुद्रा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाच्या मंदिरा काही न लागते सायस एकाग्र चित्ते कांती अनुष्ठान के जे मध्यरात्री बैसनुया स्वस्थ चित्ते प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल ते देह भावासु निटाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवण्या भाव वरप्रसाद मागावा इति श्री देवीदास विचित्त श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री कृष्णार्पणम नमस्तु नमस्तु बोला पुंडलिक कवर्धे श्री हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय।